आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा। 70-30% फॉर्म्युला वापरण्यात येणार। भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार। राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळेंची टीका। सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। सरकारला तरुणांच्या भविष्याची चिंता नाही। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेनंतर संजय राऊतांची टीका। दादा भुसेंचा शिक्षणाशी काय संबंध, राऊतांचा टोला। राज्याला दुसऱ्यांचं कॉपी करण्याची सवय। शॉर्टकट मारण्याच्या नादामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये आणू नका, आमदार रोहित पवारांची टीका। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसईमध्ये शिकवला जातो का, विचारा। सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या निर्णयावर आव्हाडांची टीका। नागपूर हिंसाचार प्रकरणी 8 आरोपींना केलं न्यायालयामध्ये हजर। 4 आरोपींना 14 दिवस न्यायालयीन तर 4घांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। तुला खल्लासच करतो म्हणणाऱ्या माऊली मानेचे सोनावणेंसोबत फोटो। बजरंग सोनावणेंनी याबाबत खुलासा करावा, अंजली दमानी यांची मागणी। टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। धुळकात पडलेल्या शववाहिका आणि बाईक रुग्णवाहिका 8 ते 10 दिवसामध्ये वितरित केल्या जाणार। विधान परिषदेमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती।